नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा. महाफास्ट 100 बातम्यांमधून. यंदा बारामती विधानसभेतून अजित पवार निवडणूक लढणार नसल्याची चर्चा. दादांऐवजी पुत्र जय पवार बारामतीतून लढतील. लोकसभेत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास विधानसभा लढणार नाही, दादांच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता. अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष. विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये असा वरिष्ठ पातळीवर निर्णय. लोकसभेतील उणीवा विधानसभेत भरून निघतील. सुनील तटकरेंचं वक्तव्य. तर राज्यात लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार, तटकरेंची माहिती. अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात. शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल. अजित पवारांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता. घोडेबाजारामुळे जनता महायुतीला मतदान करणार नाही. अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केले, तेच आता क्लीन चिटही देतात. सुप्रिया सुळेंचा निशाणा. शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा. आरोपीनं पक्ष बदलल्यावर सरकार घोटाळ्यासंबंधित खटले बंद करते. शिखर बँक प्रकरणाच्या क्लीन चिटवरून राऊतांचा सरकारवर निशाणा. लाडकी बहीण योजना कायमची सुरू ठेवायची आहे. योजनेचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरला तरी जुलैचे पैसे मिळतील. अजित पवारांची माहिती. मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस मंत्र्यांवर दबाव आणत असतील. अजितदादा गटाच्या 2 ते 3 पालकमंत्र्यांचं मराठ्यांविरोधात षडयंत्र. मनोज जरांगेंचा फडणवीस आणि अजितदादा गटाच्या मंत्र्यांवर निशाणा. सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार. मनोज जरांगेंची घोषणा. तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट. सर्वच मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकणं कायद्यानं शक्य नाही. कुणबी असणाऱ्यांना आमचा विरोध नाहीच, भुजबळांकडून स्पष्ट. मुलांचं